भाजपाकडून आजपासून प्रचाराला सुरुवात होणार आहे। नंदुरबार शहराचे ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदिरातून नारळ फोडत भाजपाने प्रचाराला सुरुवात केली आहे आणि भाजपाकडनं आजपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात जी ती होणार आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावरती डॉक्टर हिना गावित यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे भाजपाची ताकद जी ती वाढलेली। आपल्या सोबत सुद्धा हिना गावित, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशा पद्धतीने ही जी निवडणूक आहे ती राहणार आहे आणि शिंदे गटाचे किती आव्हान जे ते राहणार आहे। काय सांगणार, निवडणूक कशी, ऐन निवडणुकीच्या तोंडावरती आपण भाजपात आल्यामुळे भाजपाची ताकद वाढलेली, त्यामुळे आपल्याला शिंदे गटाचे आव्हान आहे असं वाटत नाही का? भारतीय जनता पार्टीची ताकद नंदुरबार जिल्ह्यामध्ये निश्चितपणे शिंदे गटापेक्षा जास्तच आहे आणि मागच्या काळात सुद्धा विविध निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला लोकांनी प्रचंड बहुमताने विजयी केले। विधानसभेमध्ये नंदुरबार विधानसभेत आदरणीय गावित साहेब भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी करत होते आणि नंदुरबार शहराने खूप मोठा लीड हा गावित साहेबांना दिलेला आहे। मी स्वतः लोकसभा निवडणूक जेव्हा लढवली, माझा जरी पराभव झालेला असला तरी नंदुरबार शहरामध्ये मला समोरच्या कॅन्डिडेट पेक्षा खूप जास्त लीड हा मला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळाला होता। त्यामुळे नंदुरबार शहराचा वोटर हा बीजेपी साठी नेहमीच फॉर राहिलेला आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीकडेच लोकांचा कल आहे। नंदुरबार शहरामध्ये परिवर्तन घडावं असं लोकांची इच्छा आहे आणि ते परिवर्तन नक्कीच या निवडणुकीमध्ये घडेल। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना, नगर अध्यक्ष आणि सर्व नगरसेवकच्या आमच्या उमेदवारांना लोक भरघोस मतांनी निवडून देतील असा माझा विश्वास आहे। काही पण शिंदे गटाकडनं प्रचार केला जात होता की भाजपाला उमेदवार मिळत नाही, ऐन वेळेस उमेदवार नाही राहणार, त्यामुळे निवडणूक जी ते बिनविरोध होईल अशी देखील एकत्रित चर्चा रंगलेली होती। काय सांगणार यावर? ही फक्त एक अफवा करायचं काम शिवसेनेचे इथले कार्यकर्ते करत होते, परंतु आज तुम्ही बघितलं असेल काल छाननी झाली, आमचे सर्व 41 उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे उभे आहे। कुठलंच सीट असं नाही की ज्या ठिकाणी आम्हाला उमेदवार मिळाला नाही, जसं शिवसेनेचे लोक सांगत होते। आणि फक्त उमेदवार मिळालेच नाही तर इतके चांगले उमेदवार भेटले की आता समोरच्यांची हवागुल होऊन गेली आहे। त्यांना आता भीती वाटायला लागली आहे की आपण कसं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसमोर टिकू आणि म्हणून मला या ठिकाणी विश्वास वाटतो की आम्ही प्रचंड लीडने प्रत्येक उमेदवार आमचा विजयी होईल, मग नगराध्यक्षचा असू द्या किंवा नगरसेवकचा असू द्या। ताई, नंदुरबार नगरपालिकेवर जिंकण्याचा किती विश्वास आहे आणि नेमकं प्रचाराचे मुद्दे काय राहणार आहेत? आम्ही विकासाचे मुद्दे हे घेऊन या नगरपालिका निवडणुकीमध्ये उतरले आहोत। नंदुरबारमध्ये या ठिकाणी आमचे जे विरोधक आहेत त्यांनी प्रचंड गुंडागर्दी ही मागच्या काही वर्षांपासून केलेली आहे आणि लोक त्रस्त झालेले आहे। लोकांना धमक्या देणं, व्यापाऱ्यांना त्रास देणं हा प्रकार मागच्या काळात आमचे जे विरोधक आहेत त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि त्यामुळे लोक हे भारतीय जनता पार्टीला, आम्हाला लोक येऊन सांगतात की आम्हाला यांचा फार त्रास आहे, ताई तुम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा करा, आम्ही त्याला निवडून देऊ। त्यामुळे मला विश्वास आहे की लोकांमधलं जे जनमत आहे ते भारतीय जनता पार्टीबद्दल फॉर आहे। विकासाची कामं या ठिकाणी झालेली नाही। अगदी आज ज्या मंदिरात आम्ही उभे आहोत याच मंदिराच्या समोरचा जर रस्ता आपण पाहिला त्या ठिकाणी प्रचंड खड्डे आहे। असे अनेक समस्या या नंदुरबार शहरामध्ये आहे आणि विकास करण्याचा मुद्दा हा पुढे घेऊन शेवटी आम्ही मोदीजींच्या नेतृत्वात काम करणारे सर्व कार्यकर्ते आहोत। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास याच अजेंडाने आम्ही काम करतो आणि तोच अजेंडा आमचा नंदुरबार शहरात सुद्धा राहणार आहे। निश्चितच धन्यवाद। गेल्या अनेक वर्षापासून नंदुरबार शहरात पाहिजे त्या पद्धतीने विकास जो तो झालेला नाही, त्यामुळे लोकांना बदल हवा आहे आणि या बदल होण्यासाठी आता भाजप पुन्हा एकदा मैदानात उतरला असल्याचा विश्वास जो आहे तो माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी व्यक्त केला आहे। जितेंद्र बैसाना, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।